आता बातमी आहे लाडकी बहिणींसाठी। बघा, लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 3960 कोटींचा निधी वळवण्यात आल्याची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। एवढंच नाही तर जानेवारीचा हप्ता देण्यासाठी आणखी 79 कोटी रुपयांचा निधी लाडकीसाठी देण्यात आलाय आणि त्यामुळे अनुसूचित जातीच्या निधींपैकी सर्वाधिक निधी लाडकींसाठी वळवण्यात आल्याचे चित्र आहे। या संदर्भात अधिकचा अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांच्याकडून। भरत, एकंदरीत राज्याच्या तिजोरीवर लाडकी बहीण योजनेमुळे ताण पाहायला मिळतोय। नक्कीच यामिनी, आपण जर पाहिलं तर अनुसूचित जातींसाठी 22,568 कोटींची जी तरतूद आहे ती अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती। यामध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती आणि देशांतर्गत जे अभ्यासक्रम आहेत त्यासाठीची शिष्यवृत्ती, स्वाधार योजना, त्याबरोबरच मिळकत वाढीसाठीचा मिनी ट्रॅक्टर, स्टँड अप इंडिया, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना, रमाई योजना, वस्ती सुधार योजना, अशा वेगवेगळ्या योजना ज्या आहेत अनुसूचित जातीसाठी राबवण्यात येतात। या योजनांसाठी 22,568 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती। मात्र त्यापैकी आता तब्बल 17.5% इतका जो निधी आहे तो लाडकीसाठी वळवण्यात आल्यानं या सगळ्या योजनांवर त्याचा एकंदरीत परिणाम होत असल्याचं सुद्धा समोर येत आहे। सरकारकडून सांगण्यात येतं की 42% जी अर्थसंकल्पीय वाढ ही अनुसूचित जातीच्या शिष्यवृत्तीसाठी आणि या सगळ्यासाठी करण्यात आली होती। मात्र सगळ्यात मोठा भाग हा सध्या लाडकी बहीण योजनेवर आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच धन्यवाद भरत या सविस्तर माहितीसाठी।